जालना शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून मोठं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा येथील दीपक बोराडे यांनी हा उपोषणाचा लढा पुकारलाय। जालन्यात बोराडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चानंतर बोराडे यांच्या रूपाने धनगर समाजाला मनोज जरांगे यांच्या तोडीत तोड नेतृत्व मिळाल्याची चर्चा सुरू झाली। पण हे दीपक बोराडे नेमके कोण आहेत, त्यांची एवढी चर्चा का होतीये हेच सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना शहरात दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर पासून उपोषण सुरू आहे। पण आज ज्या बोराडेंचं नाव राज्यभर गाजत असलं तरी एकेकाळी हेच बोराडे पोलीस खात्यात कॉन्स्टेबलची नोकरी करत होते। 9.5 वर्ष पोलीस खात्यामध्ये हेड कॉन्स्टेबलची नोकरी करून 2014 स्वेच्छेने निवृत्ती घेतली। त्यानंतर समाजकारण आणि राजकारणामध्ये ते सक्रिय झाले। दीपक बोराडे यांनी 2014 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती। त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली। एवढंच नाही तर 2024 मध्ये लोकसभेची देखील निवडणूक त्यांनी लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। 2014 पासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी ते सक्रिय आहेत। राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी उपोषण केली आहेत, रास्ता रोको देखील केलेत, अनेकदा निवेदनं दिली। सप्टेंबर 2024 मध्ये पंढरपूर येथे आरक्षणासाठी 9 ते 25 सप्टेंबर दरम्यान तब्बल 16 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं होतं। यासोबतच ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबई मंत्रालयात आंदोलन केलं होतं। मंत्रालयावरून उड्या मारल्या होत्या, अख्खा परिसर दणाणून सोडला होता। नोव्हेंबर 2023 मध्ये जालनामध्ये जो हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला होता त्याचं नेतृत्व दीपक बोराडे यांनी केलं होतं। मात्र मोर्चाला हिंसक वळण लागलं। यावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालय फोडलं गेलं, येथील गाड्या फोडल्या गेल्या आणि त्यामुळेच हे आंदोलन आक्रमक झालं होतं।